हॅलो फ्रेंड्स, काल जरी आपल्याला अनेक महिलांचे मेसेज आले की ताई आम्हाला हप्ता मिळाला आणि मार्च आणि एप्रिल असे 1500 3,000 रुपये आमच्या खात्यामध्ये काल जमा झाले, परंतु अजूनही अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे लाभ त्यांना मिळालेले नाहीत. आणि ज्या पद्धतीने सरकारनं सांगितलं होतं की ज्या निकषांमध्ये महिला बसत नाही त्यांचा हप्ता आम्ही बंद करणार म्हणजे करणार, मार्च आणि एप्रिलमध्ये ते झालेलं आहे. निकष जे होते काटेकोरपणे तपासण्यात आलेले आहेत. आता दुसरी गोष्ट ही की केंद्र म्हणजे आपल्या सरकारनं स्पष्ट निकषांमध्ये हे सांगितलं होतं की तुम्ही जर त्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्ही फॉर्म भरा आणि त्यानंतरच तुम्ही जे आहे ते लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकता. परंतु ज्यावेळेस ही सरकार स्थापन व्हायचं होतं किंवा निवडणुका होत्या त्यावेळेस सरकारनं सरसकट लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले आणि सरकारनं सुद्धा ते अप्रूव्ह केले होते. आणि ज्यावेळेस रक्षाबंधन होतं 2 वर्षापूर्वी निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस प्रत्येक महिलेला लाभ हा मिळाला होता जिनी फॉर्म भरला होता. एकखट्टी 3-3 महिन्यांचे सुद्धा पैसे महिलांच्या खात्यामध्ये आलेले होते. परंतु त्यानंतर ज्यावेळेस सरकार प्रस्थापित झालं त्यानंतर सरकारला कळलं की खूप बोगस असे फॉर्म्स आलेले आहेत. भरपूर अशा सरकारी नोकरीवाल्यासुद्धा महिला याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्यांना जर आपण लाडकी बहीण बनवायचं आणि हप्ता वितरण करायचं म्हटलं तर सरकारी आर्थिक कोशावरती याचा भरपूर मोठ्या प्रमाणात जो लोड आहे तो येणार आहे. आणि त्यानंतर मग सरकारने सांगायला सुरुवात केली किंवा निकष कडक तपासणार आणि तुम्ही निकषांमध्ये नसताल तर तुमचा फॉर्म हा रद्द केला जाईल असं सांगायला सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक महिन्याला काही लाडक्या बहिणींचे लाभ बंद होत होते, परंतु त्याचं प्रमाण जे होतं ते कमी प्रमाणात होतं. आणि आता डिसेंबरपर्यंत KYC करायची शेवटची तारीख होती. KYC केल्याच्या नंतर फेब्रुवारीमध्ये सुद्धा बऱ्याचशा महिलांचा लाभ आला. अगदी काही महिला होत्या की ज्यांचा लाभ बंद झाला. त्यानंतर आपण ही बातमीसुद्धा केली होती की 54 लाख लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे. त्यांना वगळण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेमधून. आणि त्यामुळे भरपूर अशा महिलांना आपण आत्ता बघतोय मार्च आणि एप्रिलमध्ये की अशा अनेक महिला आहेत की ज्यांना लाभ मिळालेला नाही आहे. आता खरं जर विचार करायचा म्हटलं तर लाभ न मिळालेल्या महिला कुठल्या निकषांमध्ये बसल्या नाही आहे तर ते मी आधी बघूयात आपण. पहिली गोष्ट तर सगळ्यात पहिलं तुम्ही 4 गोष्टी चेक करा. तुमचा जो लाडकी बहीणचा फॉर्म होता तो चेक करा, त्याचं रिमार्क चेक करा. दुसरी गोष्ट तुम्ही ऑनलाईन म्हणजे तुमचे DBT चालू आहे का, ॲक्टिव्ह किंवा इनेबल असे 2 स्टेटस असतात तुमच्या DBTचे, ते चेक करा. त्यानंतर तुम्ही हे चेक करा की तुमच्या बँकेची KYC, जसं की आपण योजनेची KYC केली होती आत्ता, तशी बँकेची सुद्धा एक KYC असते जी ठराविक कालावधीनंतर करायची असते. आणि ती KYC केली नाही तर आपले आर्थिक व्यवहार जे आहेत ते थांबवण्यात येतात. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेची ज्याच्यामध्ये तुमचे पैसे जमा होतात त्याची KYC केलेली आहे का नाही हे चेक करा. आणि ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या चेक केलेल्या म्हणजे बरोबर असतील तर त्याच्यानंतर हे आठवा की फेब्रुवारीनंतर तुम्ही तुमचं बँक खातं चेंज केलेलं आहे का, किंवा लाडकी बहीण योजनेसाठी दुसरं बँक खातं दिलेलं आहे का, किंवा तुमचं बँकेचं ते खातं तुम्ही कुठं मूव्ह केलं आहे किंवा काय केलं आहे का हे एकदा चेक करा. आता हे चेक करून झाल्याच्या नंतर दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगते की कुठले निकष सरकारनं जास्त म्हणजे पाळलेले आहेत किंवा फॉलो केलेले आहेत आणि त्या निकषांच्या आधारेच महिला ह्या बाद केलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिला निकष हा आहे की तुमच्या पतीच्या नावावर 4 चाकी आहे का. बऱ्याचशा बहिणी अशा होत्या की ज्यांनी माहेरच्या नावावरून फॉर्म भरला होता, त्यानंतर पहिला OTP तिकडे गेला होता त्याच्यामुळे त्यांना हप्ता मिळाला. परंतु नेक्स्ट KYCच्या वेळेस आधार तुमचं जर पतीच्या नावाच्या इकडे लिंक असेल तर OTP इकडे आलेला आहे, पतीच्या डिटेल्स त्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे तुमचा हप्ता बंद होणार जर तुमच्या नवऱ्याच्या नावावरती 4 चाकी असेल तर. दुसरी गोष्ट की ITR भरलेला असेल तर, इन्कम टॅक्स रिटर्नचा फॉर्म तुमच्या घरातनं भरलेला कोणी असेल तर तुमचा उत्पन्न कितीही कमी असू दे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते.
त्या, कारण आत्तापर्यंत सरकार देत होतं पैसे. सरकारने असंच म्हणजे नाही का एवढं काही चेकिंग व्यवस्थित केलं नव्हतं आणि त्यामुळे जे आहे ते लाभ आत्तापर्यंत मिळत होते, परंतु आत्ता मिळणार नाही आहेत. आणि सरकारी नोकरीला जर तुमच्या घरी कोणी असेल आणि अजूनही त्या महिला जर लाभ घेत असेल तर त्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही तुमचा लाभ बंद करा, नाहीतर सरकारकडनं कठोर निर्णय तुमच्या बाबतीत होऊ शकतो. विनाकारणच 1500 रुपयासाठी ही बदनामी करून घेऊ नका. आणि ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांनी त्यांचा जर हप्ता बंद झालेला असेल तर आजच्या दिवस शनिवारपर्यंत वाट बघा. मग पुन्हा उद्या रविवार आहे आणि सोमवारी तुम्ही तुमच्या महिला व बालविकास कल्याण खात्यामध्ये जाऊन तुमच्या अर्जाची पडताळणी करा किंवा त्यांना विचारा का नाही आलेला लाडक्या बहिणीचा हप्ता. कारण ज्यावेळेस आपण काही गोष्टी विचारल्या तरच आपल्याला कळेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लाडकी बहीण हप्ता हा खूप सपोर्ट करणारा हप्ता आहे. 1500 रुपये महिना म्हणजे जवळजवळ 18,000 रुपये तुम्हाला वार्षिक या योजनेअंतर्गत मिळतात. आणि त्यामुळे हा खूप महिलांसाठी टेका देणारी ही योजना आहे, महत्त्वाकांक्षी योजना आहे. फक्त जर तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल तर प्लीज तुम्ही हा हप्ता स्वतःहूनच बंद करा. आणि ज्या महिला खरंच निकषांमध्ये बसतायत आणि त्यांना खरंच गरज आहे त्यांनी मात्र नक्की तुमचा हप्ता मिळण्यासाठी कुठं चुकतंय काय चुकतंय ते तपासून बघा. थँक्यू. आणि आणखी कुणाचा हप्ता वितरण झाला असेल तर कमेंट करून दे, नक्की सांग.